नमस्कार, मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो न्यूज आणि व्ह्यूज। आजच्या भागात ऐकूया रेखा पुणतांबेकर यांनी लिहिलेल्या आरोग्य आणि धर्म या लेखाचं अभिवाचन। अभिवाचक शेखर जोशी। आरोग्य हे परमभाग्य आहे, आरोग्य धनसंपदा आहे, त्या दैवी शक्तीचं जतन करणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपल्याला धर्म उपयोगी पडतो। धर्म म्हणजे काय? समाजाच्या व्यक्तीच्या उन्नतीसाठी फार पूर्वीपासून ऋषी मुनींनी घातलेले नियम। या नियमांचं पालन केल्यास आरोग्य चांगलं राहतं आणि समाजही निकोप होतो। धर्मामध्ये अनेक गोष्टी येतात। मनुष्याचं आरोग्य शरीर मन यावर अवलंबून असतं। राजे मंत्री यांची कर्तव्य, प्रजेने वागण्याचे नियम, शिक्षण, आरोग्य, आहार, देव, मंत्रशास्त्र इत्यादी अनेक विषय जनतेच्या कल्याणासाठी घेऊनच नियम बनवले आहेत। धर्मो रक्षति रक्षिताः। धर्माच्या नियमाप्रमाणे तुम्ही वागा, धर्म तुमचं रक्षण करेल। धर्म म्हणजे विश्वाचं नैतिक शासन, त्याला सीमा नाही। आपण माणसं, प्राणी, पक्षी, झाडं सर्व परमेश्वरानं निर्माण केलेले, आपण त्याचीच लेकरं। सर्व लोक ईश्वराप्रणीत धर्म पाळतात। वसुधैव कुटुंबकम वैश्विक बोधवाक्य आहे। ईश्वर म्हणजे सत्य, सत्य म्हणजे आपला आतला आवाज। उपनिषद म्हणतं ईशावास्य इदम सर्वम, तर गीता म्हणते वासुदेवम सर्वामिती। ऋषी मुनींनी अभ्यास करून माणसे रोगमुक्त आणि आनंदी कसे जगतील या संबंधी ज्ञान सर्वांना खुलं केलं। शरीर निरोगी तर मन निरोगी। शक्यतो पचायला हलका शाकाहारी आहार घ्यावा। आतून अपंग नसावे, दुर्बल नसावे। नियम पाळल्यास मन शरीर सुदृढ होते। आरोग्याचे नियम पाळल्यास आरोग्य मन चांगले निकोप सशक्त होते। लवकर उठा, देवाचं नाव घ्या, त्यामुळे शुभ विचार आणि आपला तोल जात नाही। तेलाचे शरीराला मॉलिश करा। शरीराला वंगणाची जरूर आहे। शरीर अन्न पाणी मागते। भूक लागणे, तहान लागणे या गरजेप्रमाणे खावे, पाणी प्यावे। योगासन, व्यायाम, प्राणायाम, श्वासावर नियंत्रण, मनाच्या शांतीसाठी ध्यान, पंचतत्वाचं संतुलनासाठी मुद्रा कराव्यात। जेवणाची जागा स्वच्छ असावी। अन्न गरम, सात्विक, षड रसयुक्त असावं। भूक लागली की ऋतूनुसार माफक वात पित्त कफ प्रकृतीनुसार खावं। गोड जड अन्न प्रथम खावं। पाणी जेवणापूर्वी पिऊ नये, भूक जाते मध्ये मध्ये प्यावं। जेवल्यानंतर मुखशुद्धी पचनासाठी नाही। मग अगस्ती कुंभकर्ण म्हणत शतपावली थोडी करावी। डाव्या कुशीवरती थोडा वेळ झोपून उजवी नाकपुडी मोकळी ठेवून पचन चांगले होते। भूक लागली कीच खा। रात्री हलकं अन्न घ्यावं, परमेश्वर चिंतन करत शांतपणे झोपावं आणि विश्रांती घ्यावी। आपला भ्रमणध्वनी टीव्ही याच्या मागे फार लागू नये। प्रकृतीवर ताण देऊ नये। पैसा हे सर्वस्व नव्हे। शरीरात सत्व रज तमगुण प्रत्येकात असतात। संत म्हणतात तमगुण मागे सारा, सत्वगुण प्रकृतीला उत्तम, तो वाढवता येतो। त्यासाठी मनाते श्लोक, दासबोध, ग्रंथ हे उपयुक्त आहेत। सत्वगुण वाढवण्यासाठी अपेक्षा ठेवू नयेत, कृतज्ञ असावे। प्रत्येक गोष्टीला ईश्वरी कवच परमेश्वराचं अस्तित्व मान्य केलं की शांतपणा येतो। ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। प्रयत्न सोडू नये, ईश्वरेच्छा माना, मन शांत होईल। अतिलोभ नाशाला कारणीभूत ठरतो। विज्ञान शाप प्रदान दोन्ही आहे, तारतम्य बघूनच वापरावे। निसर्गाला हानी पोहोचवली की शिक्षा होणारच। विनाश ठरलेला। विकासाच्या नावाखाली जाणारी बुलेट ट्रेन, महामार्ग, वणवे, कोळसा खाणी सर्व जंगलांना बाधक आहेत। निसर्ग वाचला तर तुम्ही वाचाल। अन्न वाया घालू नये, पण दारू फॅक्टरीसाठी अनेक गोदामात धान्य सडवलं जातं। दुसऱ्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक करा। मौन तपाचारा, पैसा सर्वस्व नाही। अडथळ्यांवर मात करता येते। ईश्वराला शरण जा, त्याच्यावर भार टाकला, श्रद्धा विश्वास ठेवला की निश्चिंत विवेक येतो। आपल्या हातात जास्तीत जास्त सूक्ष्म मज्जातंतू असतात। त्यावर दाब दिला, स्पर्श केला तर त्यांना कळतं। हाताच्या बोटातून विद्युत चुंबकीय शक्ती ऊर्जा बाहेर पडते। मुद्रांमुळे ती अडवली जाऊन रोग बरे होऊन आध्यात्मिक उन्नती होते। दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जये। सर्वजण सुखी राहोत, कुणीच दुःखी असू नये ही अपेक्षा।
आजचा हा भाग आपल्याला आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. तसंच शेजो न्यूज आणि व्ह्यूज हे चॅनल सबस्क्राईब करा.